आणि केंद्राकडून एक महत्त्वाची बातमी येते। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये गदारोळ झाला। त्यानंतर विरोधी पक्षाच्या 10 खासदारांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले। ज्या खासदारांना निलंबित करण्यात आले त्यामध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसैन, मोहिबुल्लाह, एम अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुल हक आणि इम्रान मसूद यांचा समावेश आहे। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर टीका केली। विरोधकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, दुर्लक्ष केले जाते असा आरोप केला गेला। नेमकं काय झालंय जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे यांच्याकडे। रामराजे, बिलकुल अशी कोणतीही बैठक झालेली नाहीये की ज्याच्यामध्ये वाद झालेला नाही, परंतु हा वाद एवढा मोठा झाला, एवढा विकोपाला गेला, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांमध्ये हा वाद झाला या बैठकीमध्ये आणि त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागली असा हा वाद झाला। यामध्ये ओबीसी सुद्धा आहेत आणि कल्याण बॅनर्जी आहेत, त्याचबरोबर इतर खासदार सुद्धा आहेत की ज्यांचं नाव आहे। त्यामध्ये अरविंद सावंत यांचं पण नाव आहे की ज्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। आणि ओबीसींचं म्हणणं होतं की जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये तिथल्या प्रतिनिधींना बोलू दिलं गेलं नाही, त्यामुळे त्यांना वेळ द्यायला पाहिजे। आणि कल्याण बॅनर्जी यांनी तर जगदंबिका पाल जे की या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर थेट आरोप केले की तुम्ही हुकुमशाही करतायत आणि तुम्ही जमीनदारी सारखे वागतायत आणि त्यामुळेच पुन्हा गदारोळ निर्माण झाला। आणि निशिकांत दुबे जे की भाजपचे खासदार आहेत त्यांनी प्रस्ताव ठेवला की जे गोंधळ करतात आणि ज्यांनी शिवीगाळ केलेली या बैठकीमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढचं नेमकं भूमिका काय असणार आहे या जॉईंट पार्लमेंटरी समितीची ते बघावं लागणार आहे, कारण जो रिपोर्ट केलेला आहे तो अधिवेशनामध्ये मांडला जाईल का जे निलंबन केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष पुन्हा संसदेमध्ये आवाज उठवतील। परंतु आज या 10 जणांचं निलंबन झालेलं आहे, त्याच्यामुळं वक्फच्या संदर्भामध्ये येत्या अधिवेशनामध्ये सुद्धा मोठा गदारोळ होईल याची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल रामराजे।